जय हिंद, नमस्कार मित्र हो. मी विद्याधर रायरीकर नेचर ट्रॅव्हलर्स तर्फे आपलं सर्वांचं पाऊले चालती गडकोटांची वाट या गडकोटांच्या मालिकेमध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहत आहोत शिवतीर्थ रायगड. 1648 साल हे शिवाजी महाराजांच्या नव्याने उदयाला आलेल्या स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं साल. या 1648 मध्येच स्वराज्याशी संबंधित स्वराज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना घडल्या आणि या घटनांतून महाराजांचं स्वराज्य वाढत होतं, फुलत होतं. महाराज आणि त्यांचे जीवलग हे स्वराज्य फुलवण्यासाठी ध्येयभान हरपून वेडे होऊन कामाला लागलेले होते आणि महाराजांचं जे लक्ष होतं यावेळेला ते होतं जावळीच्या सुभ्यावरती. आणि एक घटना नेमकी या 1648 मध्ये घडली. ही घटना म्हणजे अशी की 1648 मध्ये जावळीचे विद्यमान चंद्रराव मोरे म्हणजेच दौलतराव मोरे हे मयत झाले, मृत पावले. आणि या चंद्रराव मोऱ्यांची पत्नी साहजिकच विधवा झाली. चंद्रराव मोरे निपुत्रिक होते आणि जावळीची जी दौलत होती, जावळीची जी गादी होती ती होती मोऱ्यांसारख्या अत्यंत शूर आणि कर्तबगार घराण्याच्या ताब्यात. मोरे जरी तिथे एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणे कारभार करत होते तरी त्यांचं उत्तरदायित्व होतं ते विजापूरच्या आदिलशाहीशी. आणि जावळीच्या सुभ्यावरती किंवा जावळीच्या गादीवरती कोणाला प्रस्थापित करायचं, इथला विद्यमान चंद्रराव कोण असावा यावरती संपूर्ण नियंत्रण होतं विजापूरच्या आदिलशाहीचं, म्हणजेच मोहम्मद शाह आदिलशहाचं. आणि आता चंद्रराव मोऱ्यांच्या विधवा पत्नीच्या समोर आपल्या या गादीवरती नेमकं कोणाला प्रस्थापित करावं हा एक फार मोठा पेच पडला. कारण चंद्रराव मोरे निपुत्रिक होते, आता पुत्र नाही म्हटल्यावर गादीला वारस नाही आणि साहजिकच विजापूरचा आदिलशहा जावळीची दौलत आपल्या ताब्यात घेऊ शकतो, किंबहुना तो ती ताब्यात घेणार हे चंद्रराव मोऱ्यांच्या विधवा पत्नीच्या लक्षात आलं आणि तिने साथ घातली ती राजगडावर असलेल्या शिवाजी महाराजांना. आणि शिवाजी महाराजांचं लक्ष फार पूर्वीपासूनच जावळीवरती होतं, कारण जावळीची दुर्गमता, जावळीचं स्वराज्याच्या दृष्टीने असलेलं महत्व हे शिवाजीराजे जाणून होते. जावळीचा सुभा म्हणजे घनदाट जंगलांचा सुभा. अनेक महत्वाच्या घाटवाटा या जावळीच्या प्रदेशातूनच कोकणाला जोडल्या गेलेल्या होत्या. अनेक महत्वाचे किल्ले या घाटवाटांवरती होते आणि म्हणूनच महाराजांचं लक्ष होतं ते जावळीवरती. अक्षरशः गरुडासारखी महाराजांची नजर या जावळीच्या सुभ्यावरती, जावळीच्या दौलतीवरती होती. आणि महाराजांची इच्छा होती, महत्वाकांक्षा होती की ही जावळीची जी दौलत आहे ती स्वराज्यामध्ये समाविष्ट करावी आणि मोऱ्यांसारखं अत्यंत शूर कर्तबगार घराण्याचे आहे ते स्वराज्याशी जोडलं जावं, म्हणजे मोरे जावळीच्या गादीवरती असावेत ही महाराजांची देखील इच्छा होती. आणि मग काय झालं की मोऱ्यांच्या या पत्नीने शिवाजी महाराजांना साथ घातली. महाराजांनी तिला प्रतिसाद दिला आणि शिवाजी महाराजांच्या सहाय्यानेच तिने शिवथरकर मोरे घराण्यापैकी यशवंतराव मोरे यांना दत्तक घेतलं आणि या दत्तक पुत्राला जावळीच्या गादीवरती प्रस्थापित केलं. आणि जावळीच्या सुभ्यामध्येच रायगडासारखा अत्यंत मातब्बर महत्वाचा किल्ला देखील होता. आणि महाराजांची पावलं आता जावळीच्या दिशेने हळूहळू पडायला लागली आणि जावळीच्या सुभ्यामध्ये असलेला परंतु इतके वर्ष पारतंत्र्यामध्ये जखडला गेलेला रायगड जो आपल्या स्वातंत्र्याची वाट पाहत होता, स्वातंत्र्य सूर्याची दिव्य किरणं आपल्या अंगावर पडावी यासाठी जो वास्तुपुरुष इतके वर्ष वाट पाहत होता त्याचं भाग्य आता किलकिल्या डोळ्यांनी का होईना पण ते जागं व्हायला लागलं. आणि ते कसं जागं झालं, रायगड स्वराज्यामध्ये कसा दाखल झाला, ही रोमांचक कथा ऐकण्यासाठी आपण पुढच्या भागात भेटूयात. आणि आपण आम्हाला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशी अत्यंत रोचक माहिती घेऊन आम्ही आपल्या भेटीला येणार आहोत. तर आपण आता पुढच्या भागात भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, नमस्कार.